प्रार्थना घेऊया. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. गुड आफ्टरनून मित्रांनो. मध्ये थोडेसे गॅप झाली. गणपती विसर्जन पण होतं तो दिवस, त्याच्यानंतर थोडासा पाऊस होता म्हणून मी येऊ शकत नव्हतो. खरं आजही आहे, पण मी सकाळीच सरांना सांगितलं होतं मी येणारच आहे आज काय झालं तरी, आणि म्हणून आज परत आपण भेटतोय आणि पुन्हा एकदा आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला सुरुवात करूया. आज कुठला प्रश्न आहे मनामध्ये ज्याने सुरुवात करूया? दिनेश किंवा आणखीन कोणी? कुठला प्रश्न असा वाटतोय महत्त्वाचा तुम्हाला, किंवा विषय असा महत्त्वाचा वाटतोय, किंवा सारंग सरांनी घेतले असतील विषय त्याला अनुसरून काही कुणाला बोलायची इच्छा आहे का? कुठल्या विषयावर बोलूया? जेव्हा आपण व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा इच्छाशक्ती आपली कमी पडते. बरं. व्यसन करत असताना तुम्ही म्हणताय का व्यसन बंद झाल्यानंतर सुद्धा काही दिवसानंतर असं म्हणताय? दूर जाऊन नंतर कामावर लक्ष देणं. व्यसनापासून दूर जाऊन लक्षात असं घ्या बघा, व्यसन जे काही आपलं चाललेलं होतं गेली 5-10 वर्ष 15 वर्ष, त्या सगळ्यामुळे आपल्या मेंदूवरती फार मोठा परिणाम झाला. आणि त्याच्यामुळे मुख्यतः परिणाम जो झाला, जसा तो यकृतावरती म्हणजे लिव्हरवरती झाला, स्वादुपिंडावरती झाला, तसा मेंदूवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि त्यांनी सगळ्यात परिणाम कसला झालाय तर आपल्या बुद्धीवरती म्हणजे विचारशक्तीवरती झालाय, बुद्धीच्या कार्यावरती झालाय. त्यामुळे आपल्याला योग्य प्रकारे निर्णय घेता येत नाही. जे ठरवलेलं काम असतं ते आपल्या कृतीतनं येत नाही. आणि त्यामुळं आपला सगळ्यांचा कॉन्फिडन्स कमी झालेला दिसतो. आपला जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास सुद्धा कमी कमी होत खाली जातो थोडासा. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण ठरवलेलं जरी असलं तरी आपल्या हातनं काम होत नाही. पुन्हा पुन्हा आपण व्यसनाकडे जात असतो. त्यामुळे समाजामध्ये सुद्धा आपलं जे काही एक व्यक्तिमत्वाचा भाग असतो दिसलेल्या लोकांना, किंवा आपली एक पत असते ज्याला गुडविल असं आपण म्हणतो, या गुडविलवरती सुद्धा परिणाम होतो. आणि त्यामुळं आपल्या हातनं जे काही लक्षपूर्वक काम होणं आवश्यक असतं तसं ते घडत नाही. आता हे अनेकदा व्यसन करत राहिल्यानंतर झालेली गोष्ट आहे. त्यामुळे काय व्हायला लागतं, एक प्रकारचा न्यूनगंड सुद्धा आपल्याला येतो की आपण काही करू शकत नाहीये. आपला कॉन्फिडन्स कमी झालेला असतो. ही जी परिस्थिती आहे यांनी एक प्रकारचं नैराश्य सुद्धा आपल्या सगळ्यांना येतं. आणि म्हणून मग व्यसन चाललेलं असतं. या व्यसनाचा जो परिणाम आहे त्यांनी आपण खाली 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 कधी आपला आलेख गेलेला दिसतो आपल्याला. आणि त्यामुळे ते म्हणतात तसं की व्यसन बंद केल्यानंतर सुद्धा काही काळ, किंवा व्यसन करत असताना तर शक्यच नसतं, पण व्यसन बंद केल्यानंतर सुद्धा काही काळ आपल्या हातनं काम होऊ शकत नाही किंवा कामावर आपलं लक्ष लागत नाही. पण ते लागणार असतं. म्हणजे जर तुम्ही सातत्यानं व्यसन बंद ठेवलं आणि थोडं 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 मार्गदर्शन घेत घेत जर काम करायला लागलात तर हळूहळू पुन्हा एकदा आपल्या हातनं ते काम मार्गी लागतं. आणि मग सातत्यानं काम केल्यानंतर त्याचं रूपांतर आत्मविश्वासामध्ये हळूहळू व्हायला लागतं. पण त्याला थोडासा काळ जावा लागतो. एकदम थेट आपण व्यसन बंद केलं लगेच कामाला लागलो असं होत नाही. आपल्याला त्याचा आत्मविश्वास यायला थोडासा वेळ लागणार असतो. आणि हा जो काळ आहे वेळ लागण्याचा, त्याच काळामध्ये आपल्याला थोडंसं स्वतःला सांभाळावं लागतं. बऱ्याच वेळेला काय झालेलं दिसतं की व्यसन बंद केल्यानंतर काही काळ असा जो चाललेला असतो, या काळामध्ये माणसाचा हा आत्मविश्वास गेलेला असतो. आणि त्यामुळे त्याला असं वाटायला लागतं की आपण करू शकू का नाही, आपल्यातनं होणार की नाही, आपल्याला जमेल का. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण मदत घेतलेली नसेल, म्हणजे या संघटनेची मदत असेल, किंवा हे जे सेंटर आहे या अंकुर सेंटरची मदत असेल, तुमची जे सर असतील ज्यांच्याशी तुमचं काहीतरी नातं जमलेलं आहे त्यांच्याशी संपर्क ठेवला तरच आपण त्यातनं टिकतो. नाहीतर मधल्या काळामध्ये आपल्या मनामध्ये पुन्हा एकदा व्यसनासंबंधीची ओढ तयार होते आणि आपण स्लिप होण्याचा किंवा रिलॅक्स होण्याचा, पुन्हा व्यसनाकडे जाण्याचा धोका निर्माण होतो. हे आपल्याला फार सांभाळावं लागतं.
तेव्हा तुम्ही म्हणताय ते खरं आहे की सुरुवातीचा काही काळ लक्ष लागत नाही कामावरती आणि तो काळ असा आपल्याला त्रासदायक थोडासा असतो. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडतं, पण याच्यामध्ये बदल घडतो आणि आपण पुन्हा एकदा चांगले होतो आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकत असतो. हा हा बरं. आत्मविश्वास नसणे हा एक मानसिक आजार आहे का? नाही, आत्मविश्वास नसणे, आत्मविश्वास असणे आणि आत्मविश्वास नसणे या दोन गोष्टी लक्षात घ्या. कुठल्याही माणसाला काही लहानपणापासून प्रत्येक गोष्टी येत असतात असं नाही. तर माणूस लहानपणापासून जसा जसा तो मोठा होत जातो तसं आजूबाजूची परिस्थिती, शिक्षण आणि त्याची बुद्धी याच्यामुळे त्याला जे काही जमत असतं आणि जे काही तो शिकतो ते वारंवार केल्याने, पुन्हा पुन्हा केल्याने त्याचा आत्मविश्वास वाढणार असतो. पुन्हा पुन्हा केल्याने काय होतं तर आपल्याला जे काही काम आपण करत असतो, जसं लहानपणापासून आपल्याला शिस्तीने अभ्यास शिकवला जातो, तो करावा लागतो आपल्याला, त्याची परीक्षा घेतली जाते आणि मग आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये घातलं जातं. त्याचा हेतू काय आहे? त्याचा हेतू हा आहे की त्या मुलाने तो अभ्यास मनन केला का, त्याच्या मेंदूत तो बरोबर बसला का, आणि आता त्याला जर विचारलं तर ते त्याला येतं का. या परीक्षेतनं असं आपण शिकत असतो की सातत्यानं जेव्हा माणूस एखादं काम करतो, प्रयत्न करतो, तेव्हा ते त्याला सहज यायला लागतं. सहज येण्यामध्ये आत्मविश्वास आहे. सहज येण्यालाच खरं म्हणजे आपण आत्मविश्वास म्हणतो. पण म्हणजे काय, तो विचार आणि विचारानंतरची कृती, भावनेतनं तयार होणारी जी कृती आहे ती सातत्याने झाली की मग आपल्याला आत्मविश्वास येत असतो. मग आत्मविश्वास जातो म्हणजे काय, जेव्हा आपण एखादं पूर्वीचं ठरलेलं काम जसं वारंवार करत होतो तेच काम जर आपण करणं थांबवलं हळूहळू आणि बराच काळ आपण ते काम केलं नाही, तर मग आपल्या मेंदूला म्हणजे आपल्या अंतर्मनात जी ओळख असते ती ओळख कमी होते. आपल्या हाताला, आपल्या पायाला, जे काही शरीराने तुम्ही काम करत असता त्याची सवय कमी होते आणि मग परत एकदा ते काम करण्यासाठी जी तयारी लागते आपल्या मनाची, शरीराची, ती तयारी न झाल्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाटत नाही. तर आत्मविश्वास हा असा काही मोठा आजार नाहीये, तो सातत्यानं कृती केल्यानं तयार झालेला एक भाग आहे. आपल्या बुद्धीतनं तो तयार झालेला आहे आणि आपल्या शरीराला आणि मनाला त्याची सवय लागलेली. त्यामुळे काही गोष्टीत आपल्याला आत्मविश्वास तयारच झालाय आपोआपच. म्हणजे आपण उठतो, चालतो, कामं करतो, छोट्या छोट्या गोष्टी करतो, या सहज कशा काय करतो, तर तिथं तो आत्मविश्वासच आहे. प्रत्येक छोट्या छोट्या कामामध्ये आपला आत्मविश्वासच असतो, म्हणून तर आपण ते सहज करतो. पण जेव्हा आपण काहीतरी मोठं काम करत असतो, ज्यातनं आपण पैसे मिळवतो, अर्थार्जन करतो, कुटुंब चालवतो, ही जी कामं आहेत, ही कामं आपल्याला जास्ती जबाबदारीने आणि शिस्तीने करावीच लागतात. कारण त्याच्यातनं दुसऱ्याला काहीतरी देणार असतो आपण. म्हणजे एखादं मी काम केलं, जसं स्कूटर मला रिपेअर करायला मी शिकलो आणि स्कूटर सर्व्हिसिंग सेंटर मी काढलं, तर ती स्कूटर रिपेअर करणं शिस्तीने आणि त्या गिरायकाला त्याची स्कूटर पुन्हा जशी आहे तशी चांगली करून देणं ही माझी जबाबदारी आहे. मग जेव्हा मी ते काम शिकलेलो असतो वारंवार करून, तेव्हा मी त्याला त्याची स्कूटर परत देतो आणि तो मला पैसे देतो. आता ती स्कूटर रिपेअर करताना मला आत्मविश्वास कुठनं आलाय, तर तो आपोआप नाही आला. मी अनेक दिवस काम केल्याने तो आला. मी लोकांच्या हाताखाली काम केलं, ते सगळं शिकून घेतलं, आता मला त्यातले बारकावे माहिती आहेत, मग मला कॉन्फिडन्स आला. म्हणजे कोणतंही काम जे आहे ते वारंवार जेव्हा माणूस सातत्याने करतो तेव्हा त्याला ते सहज येतं, मग तिथे कॉन्फिडन्स आहे. तर आपल्या सगळ्यांचं काय होतं, मधल्या काळामध्ये, व्यसनाच्या काळामध्ये आपण इतक्या त्या व्यसनाच्या चंगुलमध्ये फसलेलो होतो, व्यसनात अडकलेलो होतो की त्यामुळं काय झालं तर आपण जी इतर कामं करत होतो त्याच्यापासून आपण लांब गेलो आणि ती कामच करणं थांबलो आपलं. कारण का, व्यसनात अडकलेलो होतो. व्यसनाचा परिणाम मेंदूवर होतच होता आणि शिवाय मधला काळ ते काम न केल्यामुळे हळूहळू आपल्या मेंदूनी ती कामं आपली विसरली, कमी झाली. मग ती हाताची सवय गेली, पायाची सवय गेली, विचारांची सवय गेली आणि त्यामुळे आता जेव्हा पुन्हा आपण करायला जातो तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही. मग परत जेव्हा आपण ते हळूहळू करायला लागू तेव्हा एक दिवस परत येणार सगळा कॉन्फिडन्स जो गेलेला होता. तो तुमचा अगदी झिरो नाही आहे, झिरोवर नाही आहे कॉन्फिडन्स, पण तो कमी झालाय. मग तो परत मूळ एका त्याच्या लेवलला कॉन्फिडन्स येऊन पोचतो, आपण पुन्हा काम करायला लागलो की. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स परत येतो. तो नुसता मानसिक आजार नाही. व्यसनाने मानसिक आजार होतात. म्हणजे सायकोसिस नावाचा आजार होत असतो व्यसनामुळे मेंदूचा.
ज्याच्यामुळे माणसाला विचार नीट करता येत नाही, तो वेड्यासारखं वागायला लागतो, हा आजार आहे. किंवा प्रत्यक्ष व्यसन हाच एक आजार आहे जो शारीरिक मानसिक आहे. पण कॉन्फिडन्स किंवा कॉन्फिडन्स जाणं हा नुसता आजार नाही आहे. हा, तर तुम्हाला येणार परत तुमचा कॉन्फिडन्स. आणखीन मित्रांनो काय वाटतंय? कुठली समस्या तुम्हाला भेडसावते? कुठला महत्वाचा गोष्ट मनात येते? मानवावर आघात कशामुळे होतो? कशामुळे होतं? म्हणजे एक विशिष्ट गोष्ट असं तुम्हाला काय उदाहरण सांगताय मला? म्हणजे काय म्हणलं? मानवावर आघात कशामुळे होतो? मानवावर मानवावर आघात नाही, माणसाच्या मेंदूवर आघात कशामुळे होता? त्याला वेगळं म्हणायचं काय? उदाहरण सांगणार का जरा, म्हणजे मग कळेल. एखाद्या नाही का व्यसनाच्या काळात नाही का, म्हणजे आपण नाही का म्हणजे काम करत असलो कुठलंही समजा एखादं नाही का, आपण जर व्यसन जर करत असलो तर समजा, तर आपण सगळ्यांना बाजूबाजूचे जे व्यक्ती असतात बघणारे तर त्यांना माहिती हा व्यसन करतोय. पण जे बाजूबाजूचे लोक असतात त्यांना सगळ्यांना नाही का म्हणजे आघात म्हणजे सगळं नाही का, कुठली गोष्ट कुठली आपण गोष्ट करायला गेलो की स्मरत नाही की हे चांगला करतोय नाही का, तर त्यावरती काहीतरी टीका करतात. नाही तू काही करणार, आपण आता समजा एखादी कुठली गोष्ट बरोबर आहे, सांगतो बरोबर आहे तुमचं. काय होते बघा की व्यसन करत असलेला माणूस जेव्हा अनेक दिवस अनेक महिने मोठा काळ जेव्हा लोक बघत असतात तेव्हा त्यांना वारंवार काय दिसत असतं, तर हा व्यसन करतोय, त्याच्या माग लागलाय, त्याच्या जबाबदाऱ्या हा घेत नाही, हा काहीतरी चुकीची भाषा वापरतो, हा कधी कधी आक्रमक होतो, अंगावर येतो, त्याला कळत नाहीये कसं वागायचं ते. म्हणजे साध्या साध्या जबाबदाऱ्या सुद्धा तो घेऊ शकत नाही. कुटुंबामधल्या आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात, आपल्या प्रत्येकाला घरामध्ये जबाबदारी असते, छोटी छोटी असते. पण जेव्हा तो माणूस ती घेऊ शकत नाही तेव्हा बाकीच्यांना असं वाटायला लागतं की नाही नाही ह्याला काही कळत नाहीये, याला नुसतंच व्यसन करायचंय, याला त्याच्यासाठी खोटं बोलायचंय, नाटकं करायची, हा फक्त आम्हाला छळायला बसलेला आहे. म्हणजे आजूबाजूच्या माणसांना त्यांना जो त्रास होत असतो त्या वागण्याचा, कारण त्यांना ते सगळं करा निस्तरावं लागत असतं, त्याच्यामुळे ते अस्वस्थ होत जातात, त्यांना त्रास व्हायला लागतो, त्यांच्या मनावर आघात व्हायला लागतात. आणि मग काय ते प्रयत्न करत असतात, अरे सरळ साधं सांगून हा थांबतोय का असा पहिल्यांदा प्रयत्न करतात, तरी तो थांबत नाही. मग वेडवाकडं बोलून बघतात की अमुक बोललं की मग याला तरी लाज वाटेल आणि मग हा व्यसन बंद करेल. कधी कधी त्याच्याही पुढे जाऊन मारहाण सुद्धा करतात की नाही याला 2 रट्टे द्या, चोपून काढा, म्हणजे याला एक दिवस शाणपण येईल. म्हणजे इतर माणसं त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या विचारांनी ते प्रयत्न करत राहतात त्याला सुधरवण्याचा. पण त्याला ते कळत नसतं आणि त्याला ते जमणार पण नसतं. त्यांना माहित नसतं की हा असं का वागतो किंवा हा असं हा रोज का पितोय, याला थांबवता का येत नाही, हा एवढी जास्ती का पितोय. त्यांना असं वाटतं की जणू काय हा विचार करूनच करतोय ते सगळं. पण त्यांना आजार बिजार काही माहित नसतं. त्यांना वाटत असतं की नाही याला समजून घेतोय ना आजपर्यंत, म्हणून हा आमच्या डोक्यावर बसलाय आणि आम्हाला त्रास देतोय, असं त्यांचं मत झालेलं असतं. त्यामुळे काय होतं, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करत राहतात. आता त्यांना माहित नसतं की अरे हा आजार आहे, याला नेऊन उपचार दिले पाहिजेत, व्यसनमुक्ती केंद्रात नेलं पाहिजे किंवा डॉक्टरला दाखवलं पाहिजे, मग पुढं काहीतरी जाता येईल. माहित नसतं सामान्य माणसाला. दुसरी गोष्ट काय होते की एका बाजूला व्यसनाने सुद्धा मुळात पैसे खूप गेलेले असतात, कारण त्याला कळत नसतं, त्याला रोज प्यायला लागते किंवा काय जे काय त्याचा पद्धत असेल त्याप्रमाणे लागते, सारखे पैसे जातात. आता त्यालाही पैसे द्यायचे आणि याला नेऊन दाखवायलाही पैसे द्यायचे. लोकांना कळेल असं व्हायला लागतं. कारण आता आपण असं बघतो की एखाद्या माणसाला उपचार द्यायचा म्हटल्यावरती सुद्धा खूप पैसे लागतात असं दिसतं आपल्याला. आणि त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये एक साधारण मध्यमवर्गीय माणसं आहेत त्यांना हे पैशाचं ओझं कसं सांभाळायचं हे कळेल असं व्हायला लागतं. की हा रोज प्यायलाही पैसे वापरतोय, याला उपचारायला द्या, आणि खात्री काय, काहीच खात्री नाही की हो बाबा पैसे खर्च केले आणि हा 100% आता यातनं बाहेर येणार. तर आपण जसं डॉक्टरकडे जात असतो, खोकला आला की ताप आला की औषध घेतो ना आपण बरे होतो. म्हणजे तिथं काय दिसतं आपल्याला, औषध घेतलं आणि बरा झाला. असं चित्र व्यसनाधीन माणसाच्या बाबतीत दिसत नाही. त्यामुळे घरातल्या मंडळींना हा विश्वासच वाटत नाही की आता याचं करायचं काय, याला काय करायचं म्हणजे हा याच्यातनं बाहेर पडेल. मग ते जमेल तसे प्रयोग करत राहतात. कधी इतर माणसांना दाखवत राहतात, बाबा बुवा असतात त्यांना दाखवत राहतात, देवासमोर जातात, अनेक गोष्टी करतात. म्हणजे त्यांना एवढंच वाटत असतं कुठून तरी हा बरा व्हावा असं वाटत असतं. त्यामुळं तो जेव्हा जेव्हा समोर येत राहतो त्यांच्या,
त्या प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटत राहतं याला काहीतरी बोललं पाहिजे, याला रागवलं पाहिजे, याला अमुक म्हटलं पाहिजे, म्हणजे याला लाज वाटेल आणि मग त्या निमित्ताने तरी बरा होईल. पण त्यांना कळत नसतं की तो जेव्हा प्यालेला असतो तेव्हा आत त्याच्या काही जाऊ शकत नसतं आणि त्याला त्याचा काही उपयोग होणार नसतो. पण समाजामध्ये हे असंच चित्र आपल्याला दिसत असतं, कारण आपला सगळ्याच समाजामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण अजून आवश्यक आहे तसं ते अजून नाही आहे. म्हणून माणसं या दृष्टीने विचार सुद्धा नाही करू शकत की अरे याला उपचार द्या, याला डॉक्टरकडे न्या, याला दाखवून आणा. आता आता हल्ली काही काळ झाला त्यामुळे या लोकांना कळायला लागलं की आता व्यसनमुक्ती केंद्र असतं, तिथे नेलं की उपचार देता येतो, मग त्यातनं माणसं बरी होऊ शकतात, हे हल्ली कळायला लागलं. याच्या पूर्वी तर असं काहीच नव्हतं. तर त्यामुळे अजूनही अशी बरीच माणसं आहेत की ज्यांना हे माहिती नाही किंवा ज्यांना असं वाटत पण नाही की त्याचा काही फायदा होऊ शकेल. त्यांना असं वाटत हा मुद्दामच सगळं करतोय, असं असतं. हां, पण आपण ते आता इथं तुम्हाला लक्षात येईल की आपण समजून घेऊया हे आपला प्रश्न काय आहे ते. हां, आणखीन कुठला विषय वाटतोय तुम्हाला महत्वाचा? सर, गैरसमज दूर करण्यासाठी काय करता येईल? म्हणजे कसले गैरसमज? घरातले बोलतात एक, करतात एक, त्या संदर्भात. ते गैरसमज असं म्हणून चालणार नाही, ते समज झालेले आहेत त्यांचं असं म्हणायला पाहिजे आपण. आपल्या वागण्याने झालेले समज, त्यामुळे ते गैरसमज नाही आहेत. म्हणजे त्यांना आत्ता मी यांना जसं म्हटलं तसं की त्यांना काय दिसतं त्याच्यावर त्यांचे समज झालेले आहेत. त्यांना असं दिसतं की आज सकाळपासून याला सगळं सारखा विचार दारूचाच असतो, आज सकाळी उठला की फक्त त्याचाच विचार करतो, जातो प्यायला. ते करण्यासाठी हा भयंकर खोटं बोलतो, हा त्याच्यासाठी फार पैसे काढतो, किंवा हा त्या आवेशामध्ये असेल तेव्हा काय बोलेल, काय भाषा आहे, याला काही धरबंध नसतो. हा कधी सोडतो, काही दिवस बरा राहतो, पुन्हा पितो, परत तेच चालतं. म्हणजे त्यांना जे दिसतंय, त्यांना जे दिसतंय, ऐकू येतंय, हे समज झाले त्यांचे, आपल्याला बघून तयार झालेले समज. म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, आपण जेव्हा बरे होण्यासाठी काहीतरी करू. आता तुम्ही इथं आलेला सारंगच्या ग्रुपला किंवा इतर स्टाफच्या ग्रुपला तुम्ही बसला असाल, त्यातनं काहीतरी शिक्षण तुम्ही घेतात. आता जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन चांगले राहाल हळूहळू, आणि त्यांना काय दिसायला लागेल, नाही आता हा पित नाहीये, आता हा चांगला आहे, आता हा व्यवस्थित आहे, आता नीट सगळं कामं करतोय, मग त्यांचा समज पुन्हा काय होणार आहे, अरे हा चांगला झाला. समज म्हणजे काय, दृश्य स्वरूपात डोळ्याला जे दिसतं, जे पंचेंद्रियांनी आपल्या शरीराला समजतं, मेंदूला, तो समज झालाय माझा, मी बघून. गैरसमज म्हणजे काय आहे, जे नाही तसं घडतंय असं आपण गैरसमज म्हणत असतो, हो की नाही? परंतु आपल्याला बघून त्यांना असं वाटलेलं आहे. मग आपल्याला त्यांना काय करायचंय, त्यांना आपल्याला एका बाजूला आपण जेव्हा बदलत जाऊ, चांगले होऊ, तेव्हा त्यांना काय चित्र दिसेल, अरे हा आता परत आता वागत नाही असा, चांगला झाला. मग ते तुम्हाला सहकार्य करायला लागतील, पुन्हा एकदा तुमच्या अनेक गोष्टी ऐकून घ्यायला शिकतील, पुन्हा एकदा तुमच्या घरामध्ये तुमचं छान सुरू होईल. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, एकदम तो बदल घडणार नाही. म्हणजे इथनं नुसते बाहेर गेलात की त्यांचा जो तुमच्या मते असलेला गैरसमज तो एकदम दूर नाही होणार, तो दूर व्हायला थोडासा काळ जावा लागला. व्यसनाधीन व्यक्तीला रियाजमध्ये का ठेवले जाते? सरांनाच सांगतो मुलांनी. मला असं वाटतं तू स्वतःलाच विचार की का तू इथं आलास. अगदी बरोबर, व्हेरी गुड. नाही, मी माझ्या कोर्टात कोर्टात काय यायची वेळ आली इथपर्यंत. व्यसन करत होतो, मला माझं व्यसन थांबवता आलं नाही, बाहेर घरच्यांनी सांगून थांबलं नाही, आपले हितचिंतक मित्र आहेत त्यांनी सांगून थांबलं नाही. कारण व्यसन एकदा लागलं, ज्याला आजार झालेला आहे आपण असं म्हणतो व्यसनाचा, त्याला एका सोशल ड्रिंकर जसे असतात की 2 पेग घेतले आणि थांबले एन्जॉय करून, त्याचा कशावरही दुष्परिणाम झाले नाही, त्यांच्या कामधंद्यावर, कुटुंबावर, त्यांच्या वैयक्तिक वर्तनावर कुठलं वर्तन बदललं नाही, तर सामाजिक काही घडामोडी घडल्या नाही वेळेवाकडे, अशा माणसांसारखं आपण व्यसन नाही करत. जी लोक, त्यांना व्यसनमुक्त होण्याची गरज पडते. आणि व्यसनमुक्त रोडवर कसं होऊ शकतो का? साधं उत्तर आहे, म्हणून त्याला व्यसनमुक्ती केंद्रात यावं लागतं.
इतकं सोपं आणि साधं उत्तर आहे. तुम्ही आता सांगा, सरांनी म्हटल्याप्रमाणे व्यसनमुक्ती केंद्राचं वर्णन करू शकाल? व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे काय आता तुमच्या अनुभवावरनं? मला असं वाटतं, म्हणजे माझ्या मनाला वैयक्तिक आहे असं नाही की सगळ्यांना, नाही बोला ना. असं एक वाटतं कुठंतरी आपलं मन ज्यावेळेस आपल्या हातात राहत नाही त्याला एकतर सक्तीने कुठंतरी त्याच्यावरती अंमल आणणं, अदरवाईज प्रेमाने अंमल आणणं, त्याच्यानंतर त्याला परत की तू चांगला आहेस, तुझा विश्वास परत येऊ शकतो, तुझ्याकडनं घडलेल्या चुका आहे परत सुधरू शकतो, ह्या गोष्टींसाठी हे सेंटर एक मध्यस्थी दुवा वाटतं. ओके, म्हणजे बाहेरच्या जगात आपलं काही ऐकलं नाही जाणार. तिथं मी सरांना त्या दिवशी बोललो योगायोगाने, माझ्या तोंडात आलं ते वाक्य की यदा कदाचित मी खरं पण बोलत असेल असं मला वाटतं की 5% तरी माझं खरं आहे, 95% जगाने मला नाकारलेलं आहे. तर देवाच्या मधला आणि एक पिणाऱ्याच्या एक ड्रिंकरच्या मधला दुवा म्हणजे हे सेंटर असेल. ओके, फार सुंदर, मस्त सांगितलं, फारच म्हणजे छान, माझ्या विचारसरणी अगदी छान सांगितलं, बरोबर सांगितलं. आणखीन कुणाला सांगता येईल बघा सेंटर म्हणजे काय? तुमच्या अनुभवातनं सांगा की तुम्ही आता राहताय, काही जण सिनियर आहेत, काही जण पुन्हा पुन्हा आलेत. माझा अनुभव असा आहे की खूप वेळा प्रयत्न करूनही मध्ये आधी मी घर सोडतो, झगडतो. तर कंपल्सरी थांबण्यासाठी अगदी महिनाभर जरा सांभाळणे राहिलं किंवा 2 महिने जे काय असेल ते इथं थांबलंच जातं. घरी मी कंटिन्यू यायला जाईलच याची गॅरंटी मी देऊ शकतो. बरं, किंवा मी करण्याचाही प्रयत्न केला तरी काहीतरी घटना घडली किंवा काहीतरी गोष्टी घडल्या त्या ऑटोमॅटिक माझं मन व्यसनाकडे का वळत असतं ते मलाच अजून मोठं हे आहे. पण तरी पण प्रयत्न करत राहणं हाच एक योग्य कार्य आहे. मी इथेच राहून आपण जे काही शिकतो त्याचा घरी जाऊन उपयोगी योग करणे हा स्वतःच्या मनावर कंट्रोल राहतो. बरं. त्याच्यानंतर बरं अजून एक राहिलं की घरच्यांच्या मधला, म्हणजे घरचे सगळेच व्यक्ती आले अजून समाजाचा नंतर येईल, पण घरच्यांच्या मधला आणि आपला जो कम्युनिकेशन गॅप निर्माण झालेला असतो, म्हणजे वैयक्तिक पिण्यामुळे त्यांचे समज गैरसमज जे बी काय झालेले असतील ते दूर करण्यासाठी जसे सारंग सर आहेत, काउन्सिलर समजा, मध्यस्थी जे तुम्ही काही लोक आहेत त्यांची बरीचशी मदत होती, सेंटरमध्ये होती. ती बाहेर त्यांचं कोण ऐकणार आणि बाहेरचे आजारपण तर समजून घेतच नाहीत, विषय तो नाही. बरोबर. आजारपण समजून घेऊन तुम्ही जो तो जी दुरी आहे ती बऱ्यापैकी कमी करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. ते पण जाणवलं. बरोबर, छान. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही पाहिलं असेल बघा, ऍडमिट झाल्यापासून ते जाईपर्यंतचा प्रवास आता काही लोकांनी केलेला आहे. यांनी आता नुकताच तो पूर्ण केला एका अर्थाने. आता पुन्हा ते या फॉलोअप मधल्या उपचारामध्ये आता परत आहेत. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काय घडतं बघा, इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिलं आत येताना कुलूप उघडून तुम्हाला आत घेतलेलं आहे आणि परत कुलूप लावलेलं आहे. इथे काय लक्षात घ्यायचं आहे आपण की व्यसनाधीन झालेला जो माणूस असतो त्याचं मेंदू मन काम करत नसल्यामुळे त्याला आपण काय वागतोय हे कळत नाही त्या व्यसनाच्या अंमलाखाली. आणि व्यसन बंद केल्यानंतर सुद्धा एक मोठा काळ असा जातो की ज्याच्या मनावरती मोठा परिणाम झालाय, शरीरावर परिणाम झालाय, त्या माणसाला योग्य अयोग्य ठरवता येत नाही. आणि पुष्कळ वेळेला काय होऊन बसायला लागतं की आता हे जसं म्हणले तसं की माणूस म्हणून तुम्ही कसे आहात, तर खरं म्हणजे सगळे चांगले आहात, आपण सगळे जण जसे आहोत तसेच आहात. म्हणजे माणूस म्हणून आपण कोणीच वाईट नाही, कोणी तसे नाही. व्यसनामुळं आपल्या वागण्यावरती, विचारांवरती, भावनांवरती परिणाम होत गेलेला आहे. परंतु हे म्हणले तसं बाह्य जगाला, बाहेरच्या माणसांना हे काही माहिती नाहीये की हे असं काय चाललंय, हा माणूस असं का वेड्यासारखा वागतोय. दुसऱ्या बाजूला तुम्हालाही ते कळत नाहीये की असं का माझ्याशी बरं वागतात. म्हणजे आत्ता जसा यांनी प्रश्न विचारला होता की लोकांचे गैरसमज का होतात, लोक असं का वागतात बरं आमच्याशी, आमच्यावर का नाही विश्वास ठेवत आहेत, किंवा भांडणं तंडणं का होत राहतात, हे तुम्हाला कळत नाहीये, कुटुंबातल्याही लोकांना कळत नाही. मग या क्षेत्रामध्ये आता काम केलेली जी आम्ही माणसं आहोत त्या आम्हा माणसांना माहिती आहे असं की या माणसाचा काय परिणाम होतो याच्या डोक्यावरती, या व्यसनाचा. म्हणून मग त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, 3-4 गोष्टी त्यातल्या महत्वाच्या असतात. पहिली एक गोष्ट म्हणजे त्या माणसाच्या शरीरामध्ये जे दारूचं प्रमाण आहे किंवा व्यसनाचं प्रमाण आहे, अंमली पदार्थाचं प्रमाण आहे, ते कमी केलं पाहिजे. ते कमी करत असताना एक काळ जातो, त्याला डिटॉक्सिफिकेशन पिरियड म्हणतात.
म्हणजे शरीरातलं निर्विषीकरण करायचं, त्या माणसाच्या शरीरामधलं व्यसनाचा भाग बाजूला करायचा. त्याच्यानंतर काय करायचं, हे व्यसन त्याच्या डोक्यातनं गेल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याला उभारायला शिकवायचं. मग त्याच्याबरोबर काय काय आहे, योग्य प्रकारची आरोग्य व्यवस्था आहे, योग्य प्रकारचा आहार आहे, योग्य प्रकारचा व्यायाम आहे. दुसऱ्या बाजूला व्यसन म्हणजे काय याबद्दलचं शिक्षण आहे, त्यापासून लांब राहण्याचं कसं याची एक प्रकारची तयारी सगळी करणं आहे. असं करत करत महिना 2-3 महिन्याचा जो काळ आहे सगळा, तो आपण एका बंद स्थितीमध्ये करतो. बंद स्थितीत करायचं कारण असं की तो स्वतः मोकळेपणाने करू शकत नाही. बाहेर राहिला तर पुन्हा तेच करायला लागेल. म्हणून आपल्याला दारू येणार नाही त्याच्या पोटात, परत दारू जाणार नाही, अशा एका परिस्थितीत ते सगळं शिकवावं लागतं. मग ती परिस्थिती तयार करावी लागते. तशी ती प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रामध्ये केलेली असते. मग त्या ठिकाणी काय काय आहे, आपल्या औषधोपचाराची सोय केलेली असते. त्यासाठी आपल्याला काहीतरी डॉक्टर्स असतात, ब्रदर सिस्टर्स असतात. दुसऱ्या बाजूला मेंदूला शिक्षण द्यावं म्हणून काउन्सिलर्स असतात, ग्रुप सेशन्स असतात. त्यामुळे तुमच्या पालकांशी बोलणं, तुमच्याशी बोलणं, याच्यासाठीचा मध्यस्थी असतं. आता जसं यांनी फार छान शब्द वापरला, मध्यस्थाचा भाग म्हणून ही भूमिका आहे. असं सगळं एका ठिकाणी देण्याचा तो प्रयत्न आहे. आता काही काही सेंटरला किंवा याही सेंटरला असेल की कितीतरी लोकांच्या नोकऱ्या याच्यामुळे जातात, काम व्यवस्था जाते. मग अशा लोकांना सुद्धा काय करावं, मदत करावी लागते की त्यांना राहायचं इथे, पण काम शोधायला मदत करायची, त्यांना कामावर जायला मदत करायची, पुन्हा एकदा त्यांना मूळ त्यांच्या ज्याला काय म्हणतो आपण मेन लाईन मध्ये आणायचं. त्याच्यामध्ये म्हणजे काम करणं, इथं येणं, हळूहळू कॉन्फिडन्स वाढवणं, हे सगळं शिकवण्याचा प्रयत्न करायचा. आणि एक दिवस त्याला त्याच्या घरी आपण नेऊन सोडायचं. पण त्याची मदत करत करत, त्याला एकट्याला एकदम त्याच्या शिरावर जबाबदारी नाही द्यायची. हे सगळं काम व्यसनमुक्ती केंद्र करतं. आणि त्यामुळं काय फायदा होतो तुम्हाला की आत्ता जसं हे म्हणले तसं की कदाचित समाज हे समजून घेत नाहीये, पण आम्ही लोक हा प्रयत्न करत राहतो की एका बाजूला त्या समाजालाही कळावं हा कसा आहे, तुम्हाला तुमच्या जे काही चुका आहेत, अडचणी आहेत त्या समजाव्यात, तुम्ही मेन लाईन मध्ये जावं, समाजामध्ये मिसळावं हळूहळू, असा हा एकत्रित प्रयत्न आहे. हा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये करावा लागतो. हा पण त्याचा फायदा तुम्ही घेणं म्हणजे तुमच्या बाजूने तुम्ही त्यात भाग घेणं हाही त्यातला महत्वाचा भाग आहे. सगळंच आम्ही नाही देऊ शकत. तुमच्याकडनं सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार असणं हे जेव्हा दिसतं तेव्हा सुधारणा फार चांगली होते. आज हे बाहेरनं घरनं इथे आलेले आहेत बघा, म्हणजे डिस्चार्ज झाला आणि ते घरनं आले. इथे का आले, या हेतूसाठीच आले की आपल्याला हे अजून चालू ठेवायचंय, आपल्याला पुन्हा मेन स्ट्रीम मध्ये जायचं, तेव्हा आपल्याला शिकलं पाहिजे. काय होतं बघा, आपण जेव्हा इथं येतो ते काय शिकायला आलेलो असतो की आपले भावना हाताळणे आणि बघायचा दृष्टिकोन जो आहे आयुष्याकडे. म्हणजे मी इथं लिहिलंय की माझे आयुष्य कसे असावे किंवा माझ्या आयुष्यात काय काय असावे, ह्याचे काही ठोकताळे असतात प्रत्येकाचे, की बाबा असं असं आयुष्य म्हणजे ग्रेट, असं काहीतरी तो म्हणत असतो. आणि बरेचदा त्या म्हणण्याप्रमाणे बरेचदा घडतंच असं काही नाही. त्यात व्यसन लागलेलं असतं, हा एक भाग वेगळाच असतो. त्यानुसार काही मग तुलना व्हायला लागतात, अपेक्षा तयार होतात आणि अपेक्षा भंग होतात. अपेक्षा भंग झाल्यावर काय होतं, नैराश्य येतं, दुःख होतं, वाईट वाटतं. असं वाटल्यावर काय असतं, पिणाऱ्याला जी सवय झालेली असते प्लेजर सिकिंग ॲटिट्यूड, म्हणजे सतत मजा घेण्याची वृत्ती, अशी जी एक वृत्ती झालेली असते, त्याला असं वाटतं या इमोशन्स बरोबर मी राहू द्यायचं. आणि मग तो काय करायला लागतो, चल 2 पेग लावा म्हणजे बरं वाटेल, पुढचं पुढे, जे होईल ते होईल, असे काहीतरी डायलॉग बोलायला लागतो. इथंच तो कॅज्युअल अप्रोच झालेला असतो. म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात जे शिकलेलं आहे ते शिकलेलं वापरात राहण्यासाठी बाहेर गेल्यावर ज्या ए मीटिंग्स आहेत त्या कंटिन्यू करणे इतकं साधं आहे खरं तर, पण आपण ते कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. म्हणजे तुलना काय होते, कशासाठी लोक काम करत असतात, कशासाठी धडपड चाललेली असते की बाबा तो पैसा मिळावा आणि मला काहीतरी खरेदी करता यावं. म्हणजे एकदा उमराणी सरांनीच उदाहरण दिलं होतं. एकदा आम्ही तर डोंजाला गेलो होतो, एका सेंटरला ग्रुप गेलो, तेव्हाच मला आठवतंय की जंगलात राहणाऱ्या माणसाच्या काय अपेक्षा असतील.
त्याला दिसतच नाही दुसरं काय, हे मोबाईल, कपड्याची दुकानं वगैरे असलं काय, सोनं नाणं असलं काय दिसतच नसतं. त्याची अपेक्षा काय असते की लाकड तोडून आणणं, कुठला रे एखादी प्राणी मारणं आणि तो खाणं शिजवून, बस. आणि तिथं काहीतरी ते घर बांधवायला जे काय लागेल तेवढं गोळा करणं ते जंगलात. ह्याच्या पलीकडे काही नसतंच. तुलना करायला तिथं दुसरं काही दिसतच नसतं. पण तोच माणूस शहरात आल्यावर ती तुलना सुरू होते. अरे ह्याच्याकडे हे, मला ते पाहिजे, त्याकडे ते मला. कारण दिसायला लागते की काही मोबाईल कुठे होते, लँडलाईन होते, पण त्याच्या आधी लँडलाईनही नव्हते की काही. मोबाईल कुठे होते, मग नंतर साधे मोबाईल आले, अँड्रॉइड आले, मग त्यामध्ये अनेक व्हरायटी आल्या आणि तुलना सुरू झाली की मला सॅमसंग पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला आयफोन पाहिजे. म्हणजे काय झालं की आयफोन वगैरे मला माहिती कुठं होतं. जेव्हा तो बाजारात आला आणि कुठल्या दुसऱ्या कोणाच्या तरी मी हातात बघितला आणि मला मोह झाला, त्याचा अपेक्षा तयार झाली की मला हा पाहिजे, आणि तो नाही म्हणून मी दुःखी झालो. आणि मग तो का नाहीये, तर माझ्याकडे पैसा नाहीये. मग पैसा का नाहीये, तर मग जे काय त्यातले अर्थ आहेत, मग घरातले देत नाहीत किंवा अमुक नाही किंवा तसं नाहीये, पण मोहत आहे. आणि मग वाईट दिशेला जायला सुरुवात झाली पैशासाठी, की बाबा मग मी वाईट मार्गाने केलं तर, मग वाईट मार्गाला जायचं तर व्यसन पाहिजे, डेअरी घ्यायला, मग परत व्यसन आलं. म्हणजे विविध मार्गांनी आपण पुन्हा पुन्हा तो व्यसनी माणूस व्यसनाकडे धाव घेतो. ते हे होऊ नये ह्याचं शिक्षण घ्यायलाच आपण व्यसनमुक्ती केंद्रात असतो. आणि ते एकदा शिक्षण घेतलं की ते वापरत राहायचं असतं. ते वापरायचंय आपण. म्हणजे कामाला जायचं जरी झालं, जसं सर म्हणले की लोक मदत करतात, तरी कामाला जायची तयारी आहे का इथनं त्याची, त्याच्या घरच्यांची तयारी आहे का, की घरचे म्हणतात का हो हो तिथनच जाऊ द्या त्याला कामाला, असं ते म्हणतात का, तर मग पुढचा भाग त्या व्यसनमुक्ती केंद्राचा सुरू होतो. तिथपर्यंत नाही. म्हणजे बरेचदा काही वेळेला, आता मध्ये एक अशी केस होती ज्याला सायक्रेटिस्ट प्रॉब्लेम होते, ते नाव नाही घेऊ शकत कारण आपण कॅमेरा समोर बोलतोय, तर त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं त्याला कामाला पाठवा, पण तो इथनं गेल्यावर परत इथं येईल का नाही याची गॅरंटी नाही, अशी त्याची मानसिक अवस्था होती. तर अशांना मात्र ती मदत तशी डायरेक्ट करता येत नाही, तो बरा होईपर्यंत. आणि बरा होईपर्यंत जर घरच्यांची ठेवायची तयारी नसेल किंवा त्या पेशंटची राहायची तयारी नसेल, तर ती मदत पोहोचवता येत नाही. त्यातले हे भाग आहेत काही. बरेचदा नाही तर मग तो गोंधळ होऊन बसतो की गैरसमज होऊन बसतात की अरे हे मदत नाही करत. तर ती तयारी पाहिजे तसं राहण्याची. आणि त्या पेशंट एवढा सुधारलेला पाहिजे, सुधारलेला इन द सेन्स की तो बाहेर जाईल, काम करेल आणि सरळ इथं येईल. इथं आल्यावर आत कोणाचे नंबर कोणाला देणार नाही, काहीतरी भानगडी करणार नाही. एवढ्या सुअवस्थेत तो आल्यावरच ती मदत करणं खऱ्या अर्थाने शक्य होतं. अदरवाईज ती करता येत नाही. असे ते गोंधळ असतात. आणि मग आपल्याला जायची घाई असते नुसती बाहेर, की कधी एकदा मी तो फ्रीडम मिळवतोय आणि मला हवं तसं वागतोय. आणि तसं करायला गेल्यावर मानसिकता तर सुधारलेली नसते, आणि ती जी काय सुधारलेली आहे त्यात वाढ व्हावी यासाठी मीटिंग करायची तयारी नसते. आणि मग पुन्हा त्या वातावरणाचा बळी पडतो आणि रिलॅक्स होतो. आणि मग पुन्हा यावं लागतं. आणि असं वाटतं की व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन सुद्धा कसा नाही सुधारला. म्हणजे एखाद्याने असं म्हणावं की हॉस्पिटलला जाऊन सुद्धा औषधं खाऊन कसं काय बरं नाही आलं. अरे औषधं खाल्ल्यावर काही पथ्य सांगितले, ती जर तू पाळली नाही, काही औषधं नंतर घरी गेल्यावर टाळलीस, तर त्याला हॉस्पिटल काय करेल. म्हणजे अगदी साधं पिक्चरचं बघा, की काही जण होतात ना, काही वेळेला पिणारे सुद्धा अनुभव असतील, की पिऊन गेला पिक्चरला आणि झोप लागली, मग तिकीट काढून पिक्चरच बघायला नाही मिळाला, असं म्हणण्याला काय अर्थ आहे का. तू जर त्या पिक्चर समोर झोपेत असशील तर तो पिक्चर कसा दिसेल तुला. तर ग्रुपमध्ये मी जर भलतेच काहीतरी विचारत राहीन, नुसतं आपलं बसायचं म्हणून बसीन, नीट ते ऐकणार नाही, ऐकलं तर ते आचरणात आणायचा प्रयत्न करणार नाही, तर मग ते शक्य नाही. त्याला दुसरं काही करू शकत नाही. म्हणजे मार्गदर्शन करणं योग्य हा व्यसनमुक्ती केंद्राचा कामाचा भाग आहे, असा असतो. आणि ते मार्गदर्शन घेणं त्या पेशंटच्या कामाचा भाग. व्हेरी गुड. त्यामुळे तसं जर घडलं नाही तर रिलॅप्सेस होतात आणि पुन्हा पुन्हा
यावं लागतं. किंवा बरेचदा असा एक प्रश्न येतो की सर तुम्ही म्हणता अध्यात्म वगैरे सगळं, पण आजकाल पैशाशिवाय जगात काही नाही. पैसा असेल तर मलाही तसं दिसतंय, म्हणजे त्यात तुमचं म्हणणं आहे काय खोटं आहे असला भाग नाही, की बरेच मॅक्झिमम लेवलवर पैसा असेल तरच बरं काय बऱ्यापैकी काही चालतं जीवन त्याचं, असं मला दिसतं. तर त्यावर मी उमराणी सरांनाच सांगेन की बरेचदा त्या पैशाच्या मागे धावतांच्या रिलॅप्स होतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, हे अगदी खरंच आहे. त्यामुळे त्यात काही चुकीचं अजिबातच काही नाही. जीवनाला जगायला आपल्याला पैसा लागतो, अर्थसहाय्य लागतं आणि आपण ते मिळवायचं असतं. त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय हे पुन्हा एकदा आपण स्वतःला सांगणं प्राप्त आहे. खरं तर त्या अध्यात्मामध्ये मी स्वतःचं परीक्षण करणं, स्वतःला शोधून काढणं, स्वतःला मूल्य देणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अध्यात्मामधल्या आहेत. आणि म्हणून पैसा फक्त कसा मिळवायचा आहे तर तो आपल्या सगळ्यांना योग्य मार्गाने कष्ट करून मिळवावा लागतो आणि विचारपूर्वक व्यवस्थित खर्च करावा लागतो. अनेकदा काय व्हायला लागतं की पैसा हे काय आहे तर ते सुखाचं साधन आहे, साध्य नाही. पैसाच मला मिळवायचा आहे असं ध्येय ठेवून काही उपयोग नसतो. मला काहीतरी वेगळं मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी मला पैसा वापरायचा आहे. म्हणजे पैसा हे साधन आहे. फक्तच पैसा मिळवायचा आहे आणि पैसा काही डायरेक्ट खाता येत नसतो. त्यामुळे पैसा मिळवायचा हे साध्य होऊन बसलं तर घोटाळा होतो. पण पैसा हे साधन आहे. मग मला ते साधन हवं आहे, कारण मला जे काय अपेक्षित आहे त्यासाठी पैसा समजा लागत असेल तर मला तो मिळवला पाहिजे. आणि त्यामुळे तो मिळवत असताना मी एक लक्षात ठेवायचं असतं की तो अशा पद्धतीने मला मिळवायचा आहे की माझं जे काही साध्य आहे आणि त्या साध्यामधून जे मला सुख मिळणार आहे, समाधान मिळणार आहे, त्याला धक्का लागू नये, एवढाच भाग मला लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे मी असं जर काहीतरी वेळासारख्या पद्धतीने जर तो मिळवायला लागलो पैसा, तर माझं साध्य लांबत जातं आणि मला जे काही समाधान सुख मिळवायचं असतं ते बाजूलाच पडतं. मग मी का पैसा मिळवतोय या हेतूला काही अर्थच उरत नाही. तर योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने आपला हेतू साध्य करण्यासाठी, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांना पैसा मिळवावा लागतो आणि तो कष्टाने आपल्याला मिळवावा लागत असतो. म्हणून तर आपण शिकलो. लहानपणापासून आपण का शिक्षण घेतो? त्यासाठीच घेतो की मोठं झाल्यानंतर आपल्यावरती जबाबदाऱ्या येणार आहेत. काही स्वतःच्या जगवण्याची जबाबदारी आहे, लग्न केलं तर संसाराची, कुटुंबाची जबाबदारी आहे, समाजामध्ये आपण वावरत असतो आणि समाजाच्या अनेक गरजा आपल्याला समाज पुरवत असतो. त्यामुळे त्या सगळ्याला काही ना काही प्रकारे पैसा लागत असतो. तो आपण योग्य पद्धतीने मिळवला पाहिजे. त्यामुळे पैसा मिळवणं यात काही गैर नाहीच आहे. कारण आपल्याला जर समाजात राहायचं असेल तर आपल्याला पैसा हे साधन म्हणून लागतच असतं. ते साधन आपल्याला हवं आहे. पैसा हे साध्य आहे असं जो समजतो तो घोटाळा करून टाकतो. कारण मग तो कुठूनही पैसा मिळवायचा असा विचार करायला लागतो, कारण त्याला ते पैसा हेच साध्य वाटायला लागतं. तर पैसा हे साध्य असू शकत नाही. म्हणून पैसा हे साधन आहे. त्या साधनाद्वारे आपण आपल्या सुखाचा, समाधानाचा शोध घेतो. तर म्हणून आपण लक्षात असं घ्या. आता काय झालं बघा बरं, व्यसनात सापडल्यावरती काय व्हायला लागलं? व्यसनामुळे आपल्या जेव्हा बुद्धीवर परिणाम होत गेला, आपण त्याच्यावर अवलंबून राहायला लागलो, तेव्हा काय व्हायला लागलं की व्यसनासाठी पैसे मिळवायला लागलो आपण, व्यसनासाठी. परंतु व्यसन तर उलटाच परिणाम करत होतो मनावर, कारण त्यांनी मेंदू बिघडवला, विचार बिघडवले, भावना बिघडवल्या, शरीर बिघडवलं. म्हणजे जे आपल्याला बिघडवत आहे त्याच्यासाठी पैसा खर्च करायला लागलो मी त्यात अडकून. पण तो आजाराचा भाग होता, तो काय आपण जाणीवपूर्वक, विचारपूर्वक करत नव्हतो. आता आपण मगाशी जो विषय झाला त्याच्यामधूनच, म्हणून तर सरांनी हा प्रश्न जर मांडला तर आपल्या शिक्षणाचा तो एक भाग आहे. म्हणून लक्षात असं येतं की अनेक माणसं बुद्धीने पैसा खूप मिळवतात, पण ज्यांना पैसा कसा वापरावा हे कळत नसतं त्यांना पैशाने नुकसानच झालेलं दिसतं, पैशाने फायदा झालेला दिसत नाही. कारण त्यांना पैसा कसा हाताळायचा हे समजलं नव्हतं आणि त्यामुळे तो पैसा वाया गेला, त्यांनी नुकसान झालं, त्यांनी चुकीचे परिणाम झाले, असं होतंय. तर हा देखील आपल्या एक शिक्षणाचा भाग आहे, सर काहीतरी म्हणून. नाही, बरेचदा मला व्यसनाचा आजार झालाय किंवा व्यसन लागलंय याचा स्वीकार करा, म्हणजे बाबा मला नाही पिता येत नीट. याच्याही मुळाशी दुसरे स्वीकार करणं जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं, आत्मपरीक्षण करून
की माझं आयुष्य कसं आहे, माझं काय आहे, किंवा मी कुठल्या घरात जन्माला आलोय, माझ्या घरातली आर्थिक स्थिती काय आहे, मला कुठल्या गोष्टींकडे जाणं शक्य आहे, कुठल्या मित्रांशी तो संपर्क ठेवणं शक्य आहे. कारण मी जर 10,000 पगार आहे, मी 2 लाख वाल्याशी मैत्री ठेवतोय, तर मी कायम दुःखी राहील. मला त्या अपेक्षा राहतील आणि बॅकग्राऊंड सिस्टीम सपोर्ट नाही करणार. म्हणजे ते एखादा मोठा बिझनेस करत असतील आणि घरात मी म्हणलं मला बिझनेस करायचा आणि ते देऊ नाही शकले तर मग घरातले वाईट, असं काहीतरी मी म्हणायला लागतो. तर या अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी आहेत, माझी जडणघडण जी काय आहे, माझे संस्कार जे काय आहेत घरातले, माझ्या घरातली परिस्थिती जी काय आहे, त्यांची मनस्थिती काय आहे, या सगळ्याचा स्वीकार करत जावं लागतं. तर मग त्या व्यसनाचा स्वीकार तयार होतो. म्हणजे मग त्यामुळे भावना हाताळता येतात आणि मग त्या भावना हाताळता आल्या नाही म्हणून मी व्यसनाकडे जात नाही. असं वाटतं की वारंवार ज्याच्या रिलॅप्स होतं ते ऐकून, तर त्याला आणखीन मला असं वाटतं अशा लोकांना नाही काय खोलवर होतं, जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सांगतो काय होतं. पहिलं एक लक्षात घ्या की टप्प्याटप्प्याने आपल्या सर म्हणतात ते बरोबर आहे, टप्प्याटप्प्याने आपल्याला अनेक गोष्टींचा स्वीकार करायला शिकायचंय. हळूहळू आपल्याला आयुष्याकडे बघायला शिकायचंय. पण आत्ता प्राधान्य काय आहे? आत्ता प्राधान्य असं आहे की अंमली पदार्थ माझ्यासाठी धोकादायक आहे हे मी अनुभवातून शिकलेलो आहे. इथं पहिला स्वीकार आत्ता हवा. कारण कशासाठी? आता तुम्ही आलायतच मुळात त्या प्रश्नासाठी ना. आपल्याला आजपर्यंत असं वाटत होतं की नाही मला जमतंय प्यायला, मला काही होत नाहीये, माझा काही प्रॉब्लेम नाहीये, मी थोडं थोडं पिऊ शकतो. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं आतापर्यंत की हा पदार्थ मला खूप आनंद देतोय, मी एन्जॉय करतोय, मला मस्त वाटतंय, माझं छान होतंय. जर खरंच सगळं चांगलं असतं तर तुम्ही का बरं आत आला असता? मगाचा जो सरांनी त्याला प्रश्न विचारला होता की का बरं तू आत आलास, तर त्याचं उत्तर सोपं होतं. खरं म्हणजे बाहेर राहणं मला सुखाने जमत नाही म्हणून आत आलो. का बाहेर राहणं सुखाने जमलं नाही? कारण व्यसनाधीनतेचा प्रश्न. मग व्यसनाधीनतेचा प्रश्न हा आत्ता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. जेव्हा आता मी इथं पहिल्यांदा तो स्वीकार करायला शिकेन की हो बाबा हा अंमली पदार्थ माझ्यासाठी घातक आहे आणि या अंमली पदार्थामुळे माझ्या मेंदूवर परिणाम होतो आणि मी फसतो आणि त्यात अडकतो. हे जर तुम्हाला आता पहिलं केलं तुम्ही, तर हळूहळू काय होईल ते शिकलात तर की बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवाल, अरे आपल्यासाठी हा पदार्थ घातक आहे बरं का, आपल्या तिकडे जायचं नाहीये. मग आपल्याला शिकवलं काय? पहिला घोट घातक, फक्त आजचा दिवस स्वतःवरती काम करायचं आहे, आजचा दिवस दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहायचं आहे. सारखं आपण ते बिंबवतोय मनावरती. का बरं असं आहे? कारण आता आपल्याला पहिल्यांदा आता महत्वाची गरज आहे ती म्हणजे व्यसन, म्हणजे व्यसनाचा जो अंमली पदार्थ आहे तो माझ्यासाठी घातक आहे अत्यंत. हे पहिलं प्राधान्य आहे. जेव्हा तुम्ही ते लक्षात घ्याल हळूहळू आणि तुम्ही सवय कराल, रोज म्हणायला सुरुवात कराल, आपल्यासाठी घातक आहे आज प्यायची नाही, आपल्यासाठी घातक आहे पहिल्या घोटापासून लांब, आज प्यायची नाही, आज प्यायची नाही, आज प्यायची नाही. एकदा ही सवय मनाला लागली तुमच्या की मग तुम्हाला ते सहजगत्या स्वतःला सांगता येणं सोपं होणार आहे. मग पुढं कोणते कोणते आहेत स्वीकार? मग बाकीचे स्वीकार येतील जे आता सरांनी सांगितलं आपल्याला तसं की माझ्या गरजा कोणत्या, कमीत कमी गरजांमध्ये मी कसा राहू शकतो, मला कोणत्या कोणत्या प्रकारची कामं करणं प्राप्त आहे, मला काय काय येतं आणि माझ्या मर्यादा कोणत्या आहेत. म्हणजे मी स्वतःचं आत्मपरीक्षण करून हे स्वतःला सांगू शकतो की दुसऱ्यांची तुलना करणं हे शक्य नाही मला. माझ्यामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत, काही मर्यादा आहेत आणि काही शक्यता पण आहेत. काही गोष्टी मी आणखीनही चांगल्या करू शकणार आहे, पण काही गोष्टी मला फारशा येणार नाहीत. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मर्यादा असतात आणि काही शक्यता असतात. हे हळूहळू आपण शिकतो आणि शिकत जातो. नाही त्यांना थोडंसं परत एकदा ऍड करतो मी. असं पुढचं आधी का बोललो मी, त्याचं कारण असं आहे की बरेचदा ज्या रिलॅप्स होतात आणि ऐकून गेलेले असतात प्रोग्राम, माहिती असतो, सगळं तत्वज्ञान ऐकलेलं असतं आणि पुन्हा तो पितो, तर त्याचं कारण त्याला विचारलं का प्यायला, तर माहिती हो मला पहिलं घोट घातक, प्यायची नसते असं मी सांगितलं होतं आता असताना आणि ठरवलं पण होतं की आता नाही प्यायची, तरी पण प्यायलो. मग तिथं काहीतरी कारण घडलेलं आहे बघा. हेच तर सगळं माहितीच आहे की हे तर अनेकदा लोकांनी ऐकलेलं आहे, दारू वाईट आहे, लिव्हर खराब होतं, अमुक होतं. आपला अनुभव पण आहे, विड्रॉल आलेले आहे, डोकं धरलेलं आहे, उलट्या झालेल्या आहेत, पैसा गेलेला आहे,
म्हणजे जेव्हा दारू थांबते आणि जेव्हा मी शुद्धी देतो एखाद्या व्यसनी, तर त्याला दिसतं की सगळं झालेलं नुकसान. आणि म्हणून तर तो भयानक आहे असं स्वतःलाही म्हणायला लागतो. कुठेतरी त्याला सोडायची इच्छा झालेली पण असते अनेकदा, पण तरी ती थांबवता येत नाही. तरी पुन्हा असं वाटतं जाऊ दे मरू दे. आणि मग बरेच जण म्हणतात हा वेडा झालाय, त्याला सगळं सांगून सुद्धा पुन्हा पितोय हा. तर ते वेडेपण म्हणजे काय? ते वेडेपण नसून काहीतरी त्या अपेक्षा आहेत आणि तो भंग मला पचवता येत नाही. आणि ज्या गोष्टी नाही मिळवता येते त्याच्या मागं मी धावतोय कुठेतरी, आणि त्यामुळे लोक मला वेडं म्हणतात. खरं तर वेडं असंच काही कारणच नाही त्यामध्ये. आपण बाकी सगळं छान करतोच आहे, शहाणपणाने वागतोच आहे. मग तिथं वेडा आहे असं का बरं म्हणायला लागतात की इन्सेंट झाला, वारंवार पितोय सगळं सांगून. पण तर तिथं जीवनाकडे बघायची एक दृष्टिकोन बनलेला आहे. मला अमुकच पद्धतीचं जीवन पाहिजे, त्या जीवनात या गोष्टी पाहिजे असा हट्ट असेल तर तिथं ते सगळं बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर. नाही, बरोबर आहे ते. सर म्हणतात ते बरोबर आहे. फक्त प्राधान्य कशाला द्यायचं हे विसरायचं नाही. प्राधान्य पहिलं म्हणजे जसं मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं बघा, की आरोग्य हे आयुष्यभराचं पहिलं प्राधान्य आहे. आरोग्याच्या वरती काहीही नाही. आरोग्य हेच पहिलं प्राधान्य. मग मला आरोग्य ठेवायचंय नीट, म्हणजे माझ्या शरीराला असं काही होऊ नये की ज्यामुळे माझं नुकसान होईल, मी काहीच करू शकणार नाही. तर आरोग्य हे पहिलं स्थानावरती आहे. मग आज इथे सुद्धा बघा, इथे आपलं काय झालंय, मानसिक आरोग्य बिघडलं, शारीरिक आरोग्य बिघडलं. म्हणजे महत्वाच्या 2 गोष्टी बिघडल्या आपल्याला. त्या सुधारण्यासाठी आपण आत आलो की आरोग्य माझं चांगलं, तब्येत चांगली झाली पाहिजे, मनामधली दारू गेली पाहिजे, आणि मला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, मला चांगलं करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पहिलं महत्वाचं आरोग्य हे कधीही विसरायचं नाही. कारण आपण जगलो तर पुढचं काम आहे. म्हणजेच काय आहे, जगण्यासाठी उपयुक्त काय? आरोग्य. तब्येत चांगली राहिली पाहिजे. मग तब्येत चांगली राहिली पाहिजे, त्या तब्येतीसाठी घातक काय आहे त्याच्यापासून लांब राहा, उपयुक्त काय आहे त्याच्या जवळ जा. साधं गणित आहे. मग आपण त्याला प्राधान्य काय द्यायचं आता, की ज्यामुळे माझं शरीर खराब झालं, ज्याच्यामुळे माझ्या मेंदूवर परिणाम झाला, म्हणजे मानसिक शारीरिक आरोग्य ज्याच्यामुळे धोक्यात आलं, त्याच्यापासून मी पहिल्यांदा लांब राहीन. मग काय होईल, माझा मेंदू काम करायला लागेल, अंगामध्ये ताकद येईल, शक्ती येईल. मग मी बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टींवरती कामं करू शकणार आहे आणि करत राहणार आहे मृत्यूपर्यंत. आपलं शिक्षण कधीच थांबत नाही असं आपण म्हणत असतो. म्हणजे आपण सदैव शिकतच राहणार आहोत. परंतु आपल्याला पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं आहे, स्वतः शरीर आणि मन पहिलं नीट झालं पाहिजे. मग ते ज्याच्यामुळे संकटात येतं त्याच्यापासून पहिल्यांदा लांब राहा. मग हळूहळू तो मेंदू काम करायला लागेल, आणि मग आता आम्ही जे सगळं बोलतोय त्याच्याकडे लक्ष जायला लागेल. मग प्राधान्य 1, 2, 3, 4, 5, 100 अनेक गोष्टी असतील, त्या एक एक टप्प्याटप्प्याने आपल्याला करत जायचं आहे, आणि त्या कराव्याच लागणार. तर आयुष्य सुखाचं, आनंदाचं होतं. म्हणून पहिलं लक्षात असं घ्यायचं, मी व्यसनाधीन व्यक्ती आहे. म्हणून तर हे मेंबर काय सांगतात, माझं नाव अमुक अमुक, मी एक बेवडा आहे. म्हणजे नावाबरोबर जोडलंय, ते अस्तित्वाबरोबर जोडलंय. म्हणजे मी अमुक आहे, माझं नाव हे, मी एक व्यसनाधीन माणूस आहे, किंवा मी एक बेवडा आहे. नावाबरोबर जोडलं, इतकं त्याला प्राधान्य दिलं की कुणालाही काही सांगायचं झालं म्हटलं तर पटकन माझ्या मनात मी कोण आहे हे आलं पाहिजे, इतकं त्याला प्राधान्य दिलेलं आहे. तर हे आपण लक्षात घ्या. पण सर अनेकदा आपल्याशी बोलत असतील किंवा आम्ही लोकही बोलत असतो की फक्त दारू दारू असा विषय आम्ही दरवेळेला बोलत नाही तुमच्याशी, तर इतरही अनेक विषय बोलतो. म्हणूनच आता सरांनी अध्यात्म हा विषय घेतला. तशीच मूल्य काय आहेत, व्हॅल्यू सिस्टीम कशी असते, मूल्य व्यवस्था काय असते, माणसाच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात, माणसांनी कशा प्रकारे वर्तन त्याचं करावं, इतर अनेक अनेक विषय आम्ही आपल्याशी बोलत असतो. कारण त्याचा हेतू आहे की सर म्हणतात तेच, की आपल्याला कळलं पाहिजे की जीवनामध्ये मला काय नेमकं करायचं आहे, सुख नावाची गोष्ट कशात आहे लपलेली, ती कशी मला मिळवता येईल, हे सगळं शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे सगळं एका ग्रुप सेशनमध्ये काही होत नसतं. त्यासाठी अनेक वेगवेगळे सेशन घेणं आणि ते ऐकणं शांतपणे, त्याच्यावर चर्चा करणं, मेंदूला सवय लावणं, असं सगळं करावं लागतं. तर हळूहळू तुम्ही तुमच्या मनातले येतील ते प्रश्न म्हणून काढा. तुम्ही कुठले पण तुमच्या मनात जे येईल ते,
ते सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत, सगळेच्या सगळे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची नोंद ठेवली तर त्यातनं खूप शिकता येईल आपल्याला. अजून थोडासा वेळ आहे, 5 मिनिट आहे. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर हा बोला. तुम्ही जसं सांगितलं की माणसाच्या काही अपेक्षा असतात कुटुंबाकडनं किंवा आपण पुढे जॉब करतो ऑफिसमधनं किंवा इकडनं, त्या अपेक्षेचा भंग झाल्यानंतर माणूस व्यसनाच्याच मार्गावरती करत त्याला दुसरा मार्ग काय सापडला. काय असतं, डिपेंडन्सी तयार झालेली असते. म्हणजे अनेकदा ते व्यसन जेव्हा करतो तेव्हा काय होतं, डोपामाइन लेवल वाढते आणि उत्साह तयार व्हायला लागतो मनामध्ये, बिंदासपणा यायला लागतो, बोलता येतं हवं ते. न पिता बरेचदा सप्रेस राहतो माणूस, त्याला असं वाटतं बोलावं पण जाऊ दे असं करून हे राहतो. आणि त्यातनं काय झालेलं असतं, या बिंदासपणातून ओढ लागलेली असते त्या व्यसनाला. आणि त्यामुळे त्यांनी जो येथे काही दिलेला आनंद आहे त्याची फाईल मनामध्ये सेव्ह झालेली आहे. आणि मला मग जरा नैराश्य आलं, मला असं वाटतं नैराश्य कुणाला आवडतं, नको. आणि मग ते जाईल कसं, तर आपल्या व्यसनी माणसाला काय आलं की एक सोल्युशन सापडलेलं की थोडीशी प्या की नैराश्यातून बाहेर एक जरा कॉन्फिडन्स येईल, जरा बरं वाटेल. विड्रॉलवाल्या माणसाला का बरं प्यायल्यावर बरं वाटतं, कारण तो अस्वस्थ झालेला असतो, बेचैन झालेला असतो. 2 पेग गेले की त्याला उत्साह येतो, ताकद येते. मग ते जे घडावं याची जी ओढ लागलेली असते ती आपल्याकडे व्यसनी माणसाकडे चॉईस असतो की तसं द्रव्य घ्या म्हणजे बरं वाटेल. हे सामान्य माणसं जी इतर जी आहेत, ज्यांनी कधी त्याला हातच नाही लावलेला, ते त्या भावनांबरोबर राहतात, हळूहळू स्वतःची समज काढतात आणि त्यातनं बाहेर पडतात. घटना काय बदलते असं नाही. म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाला ते काय बदलू शकणार, त्याला जिवंत करणार आहे का? तर अनेक लोक बघा न पिणारी आहेत, व्यसन नाही काय नाही, पण ती रडतात, दुःखी होतात आणि कालांतराने त्या भावनांमधनं बाहेर येतात आणि स्वतः जीवन जगायला लागतात. तशी व्यसनी माणसाला ती ताकद किंवा ती सवय नसते, कारण व्यसनाने दिलेला जो अनुभव आहे की पटकन त्यातनं बाहेर ये. त्यामुळे अपेक्षा भंग झाला, दुःख झालं, नैराश्य झालं, पी, अशी ती सवय लागलेली असते आणि म्हणून तो पितो. तर याच्यावरच आपल्याला मात करायची की येऊ दे ना नैराश्य, आनंदाने जीवन जगा वगैरे ते म्हणतात. तर असं 24 तास 12 महिने एक आनंदाची स्थिती ही संतांचीच असू शकते, सामान्य माणसाची असू शकत नाही. इव्हन माझीही तशी नसते. मलाही नैराश्य येतं, मलाही दुःख होतं, मलाही इरिटेशन होतं, मलाही वैताग येतो, मलाही कंटाळा येतो, मलाही बोर होतं कधी कधी. कधी कधी मला एक्झर्शन होतं, जास्तच काम पडतं, कधी काहीच काम नाही म्हणून बोरही होतं. तर या भावना येतच राहणार आहेत, पण आपण त्याच्याकडे बघायला शिकतो जाणीवपूर्वक की अरे हे अशामुळे असं झालं, पाऊस आला ना म्हणून डल वाटतंय, त्यात घाबरण्यासारखं काही नाही, उठून कामाला जायचं नाही का झालं, असं ते बघायला शिकतो आणि त्या भावना हाताळायचा प्रयत्न करतो. आणि त्या भावना आपल्याला बुद्धीच्या बळावर आपल्या समजदारीने बुद्धीने हाताळता आल्या की मग व्यसनाची गरज काय. तर ते एफर्ट्स असतात पण, आणि ते एफर्ट्स पिणाऱ्या व्यसनी माणसाला नको असतात, त्यामुळे तो इमिजिएट इलाज शोधतो. असं बरोबर. दुसरं असं की अपेक्षा भंग असं ज्याला तुम्ही म्हणताय ना, पहिली लक्षात घ्यायची की खरं तर अपेक्षा करण्यात गैर काहीच नाही. अपेक्षांसाठी तर समाज तयार झाला. समाजात माणसं का राहतात, तर अपेक्षा पूर्ण होतात म्हणूनच राहतात. परंतु अपेक्षांचा अट्टाहास किंवा हट्ट करणारा जो माणूस असतो त्याला अपेक्षा भंगाचं दुःख फार होतं. कारण काय होतं, त्यांनी अपेक्षा केलेली असते ती पूर्ण झालीच पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं. अपेक्षा पूर्ण होईल किंवा होणार नाही, म्हणजे अपेक्षा कशी आहे, 50-50 आहे, झाली तर होईल नाही तर होणार सुद्धा नाही. असं जेव्हा आपण गृहीत धरलेलं असतं की अपेक्षा ही 50-50% आहे आणि तयार असतो आपण त्यासाठी, तर दुःख होत नाही. परंतु मी अपेक्षा केली आणि ती 100% झालीच पाहिजे, तर अपेक्षा भंगाचं दुःख होईल. कारण मी मनाशी काय करतो, अपेक्षा करतो आणि इमले बांधायला लागतो लगेच त्याच्यावरती. आता मला हे मिळेल, आता ते मिळेल, असं होईल, मग मला अमुक प्रकारच्या गोष्टी मिळतील. आणि ते जर नाही झालं तर त्याचा इमले कोसळतात आणि मग त्याचं दुःख त्याला होतं. म्हणजेच काय, त्यांनी अपेक्षांचा हट्ट करून ठेवलेला असतो किंवा अट्टाहास करून ठेवलेला असतो स्वतःच्या मनाशी, मग त्याला दुःख फार होतं. पण जेव्हा आपण सावध असतो की मी व्यक्त करतोय असं की मला हे मिळालं तर फार छान होईल, पण ते मिळणं न मिळणं 50-50 आहे,
असं जर मी गृहीत धरलं तर आधीच मी सावध आहे की कदाचित मिळणार सुद्धा नाही, आणि मिळालं तर छानच आहे, लॉटरी आहे, असा मी सावध जर असेल तर मला दुःख होत नाही. घरामध्ये किंवा समाजामध्ये अपेक्षा आपण एकमेकांकडनं करतच असतो आणि करतच राहणार, कारण आपण त्यासाठीच एकत्र आलेलो आहोत. अपेक्षा करत असताना दुसऱ्यांच्या पण काय अपेक्षा आहेत ना आपल्याकडनं, दुसऱ्यांच्या पण अपेक्षा आहेत आपल्याकडनं ना, त्या आपण कुठं पूर्ण करतोय. म्हणजे ते बरेचदा असं म्हणतात, तू बाबा ह्या टायमात घरात ये, अमुक अमुक पद्धतीने वाग, व्यसन सोड, अमुक तुझी भाषा सुधार, तशा अपेक्षा आपण पूर्ण केल्या. तर त्यांना असं वाटतं की हा आपलं आता म्हणणं योग्य, आता तुझं काय म्हणणं आहे बोल, आणि मग ते म्हणतात हे घे तुला. अशा त्या अपेक्षा पूर्ण होत असतात बरेचदा. तसाच व्यवहार चालतो तो एक प्रकारचा, की तू माझा ऐक मग मी तुझा ऐकतो. तर अशा रिअलिस्टिक अपेक्षा म्हणतात त्याला. वास्तविक अपेक्षा केल्या तर पूर्ण होऊ शकतात, त्या वास्तवतेला धरून वागलं तर पूर्ण होऊ शकतात. पण माझ्या आवाच्या सव्वा अपेक्षा असतील, अवास्तविक अपेक्षा, ज्याचा त्या वागण्याशी घटनांशी काही, जर त्या माणसांशी काही ताळमेळ जुळत नसेल तर त्या नाही पूर्ण होणार, त्याचा भंगच होणार आहे. पुष्कळदा आणि आपण अपेक्षा भंग झाला की आपण मग दुसऱ्याला ब्लेम करतो की मी हे मागितलं आणि देत नाही. तू आहे कोण तुला प्रत्येक गोष्ट द्यायला, फुकटची का द्यायची? त्यांचंही म्हणणं आहे आम्हाला पण अपेक्षा आहे तुझ्याकडनं, असं वागलं पाहिजे. म्हणजे बरेचदा व्यसनमुक्ती केंद्रात बघा काय होतं की पेशंटची अपेक्षा काय असते की बाबा त्यांना ओरडूच नाही, अमुकच बोलू नये, नीटच बोलावं. तर व्यसनमुक्ती केंद्राची अपेक्षा असते की त्यांनी नीट वागावं, डिसिप्लिन पाळावा, गॉसिपिंग करू नये, काड्या घालू नये, लावालाव्या करू नये, घरातल्यांना धमक्या देऊ नये फोनवर, फोन ज्या गोष्टीसाठी दिल्या त्यासाठी जीव जावा. त्या अपेक्षा पूर्ण करता येतात का? असं जो वागतो त्याला बेस्ट पेशंट म्हणून आपण बघत असतो. या पेशंट बेस्ट या खरंच प्रोग्रामवर आहे. त्याच्या बाबतीत असं काही घडत नसतं. त्यामुळे ते काहींच्याच बाबतीत का घडतं, का असं ओरडतात, का त्यांचा एखाद्या वेळेला स्टॉक बंद होतो? कारण ते तो जो नियम आहे तो मोडून काहीतरी वागायला लागलेले असतात. म्हणजे फोन द्या, मला बोलायचंय, सहज बोलतो, 2 शब्द आठवण आली म्हणून घेतात आणि घरातल्यांना बऱ्याचदा धमकीच द्यायला लागतात की तू येणार आहे का नाही, तर बघ आल्यावर अमुकच करतो. तर कुठं तो यूज केला गेलाय? तर तसं होत नाही. त्यामुळे टेक द चॉईस, पे द प्राइस. आणि हा नियम जर लागला नाही तर कोणी कसंही वागेल. बरोबर. मग असं म्हणावं की बाबा मग पोलीस जज नसलेच की नाही, कोणी काही करत वाटेल तेवढे गुन्हे घडतील. म्हणजे अगदी सज्जनपणाने वागणारी, कामधंदे करणारी माणसं चोऱ्या करायला लागतील बरीचशी. पण भीती आहे, कायदा आहे, पोलीस आहेत, ही भीती आहे. आणि भीतीमुळे बरेचदा अनेक गोष्टी घडत नाहीत. मनात येतं अनेकांच्या की असं करावं, अरे पण नको बाबा, पकडलं तर काय, आणि या भीतीने तो थांबतो. त्याच्याही जे पलीकडे गेले असतात ना, पकडलं तर पकडलं, तेच डेअरिंग करतात. पण याचा अर्थ जे करत नाही ते अगदी सुंदर आहेत विचारांनी वगैरे, असं काही नसतं. त्यामुळे भीती ही पॉझिटिव्हिटीकडे नेते किंवा सकारात्मकतेकडे नेते किंवा प्रिकॉशन घ्यायला भाग पाडते. त्यामुळे आपल्याला जर अपेक्षा आपल्या पूर्ण करायच्या असतील आणि त्यामुळे हट्टाने, दादागिरीने, धमक्यांनी पूर्ण करायच्या प्रयत्नात असतील तर बरेचदा त्याला विरोध होतो. त्यांना असं नाही चालणार, असं नाही, तू वाटेल तसं वागून तुला वाटेल ते नाही मिळणार, आणि ते योग्यच आहे, ते काही चुकीचं आहे अशातला भाग नाही. अदरवाईज सुधारणाही कधीच घडणार नाही. म्हणून पिऊन पिऊन संपून जाऊ, व्यसनी माणूस व्यसन करून संपून जाईल. त्याला जर घरातले पैसेच देत राहिले, हो तू कसंही वाग, हे घे, तर तो काय करणार आहे? काय करशील तू? 4 मित्र गोळा करशील आणि तुला किती प्यायची, मला किती प्यायची, बोल तुझा कुठला ब्रँड, केले खर्च, दुसरं काय करणार आहे? तेच घडतं. म्हणून तो विरोधही योग्यच असतो एक प्रकारे. त्यामुळे आपला प्रोग्राम काय सांगतो, ही तत्व काय आहे त्याची, की आपल्यातली सुधारणा, ही सुधारणा करायची वेळ का आली? बाहेर जर बिघडलेलं नसतो तर सुधारायची वेळच नसते आली. ही सुधारणा करत गेलं की मग आपण कुठेतरी त्या सामाजिक, म्हणजे समाजाशी, कुटुंबाशी मॅच व्हायला लागतो. आणि ते मॅचिंग झालं की अनेक अपेक्षा पूर्ण होतात.
तर त्याला पण एक टाइम पिरियड पाहिजे ना, त्यांनी पण व्यवस्थितपणे आपल्याशी बोलून व्यवस्थितपणे क्लिअरिफाय केले पाहिजेत ना पॉईंट एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठं होतोय कुठं नाही. तुम्ही आपण चिडणार ते चिडणार, मग ते काय होतं दोन्ही साईडनी कुत्र्यासारखं अंगावर झाल्यानंतर आपण पण रागात येतो. टाइम पिरियड द्या ना, राहा ना वर्षभर. कोणी काय काय केलं? नाही मग असं झाल्यानंतर मग आपलं पण सर परत हे होतं ना. एक वर्ष आरामशीर राहायचं. त्यांच्या आपण डोक्यातली जर तीव्र वागण्याचा प्रयत्न केला तरी हे समोर बघ, negative तवा होतं. असतो ना गॅसवरचा, तो असं गॅस बंद केला की लगेच गार होतो का? कितीतरी काळ तो गरम राहतो. तसं व्यसनी माणसाने जे काय उद्योग करून ठेवलेले असतात त्यांच्या मनात ते साठलेलं असतं सगळं. ते जायला काही कालावधी दिला पाहिजे ना. मी तेच म्हणतो, द्या ना कालावधी. पण आपल्याला 1 महिन्याच पाहिजे असतं सगळं. इमिजिएट आज मी सोडले की लगेच उद्या माझी आरती करा. अरे इतक्या वर्ष तू वेडवाकडं करून ठेवलं, त्याचं काय? ते कोणी निस्तरायचं? त्यांनाही मन आहे की नाही, त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही दुःख आहे, त्यांनाही नैराश्य आहे, त्यांची अपेक्षा भंग झालेली आहेत. त्याचं काय? ती भरपाई कोण करणार? असं विचारून बघ बरं. त्यांच्या मनं जी आहेत ना, त्या मनाच्या जागी स्वतःला ठेवून बघ. त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा. दुसऱ्याच्या शूजमध्ये जाऊन बघा. जसं आपण म्हणतो की नाही, मला काय होतंय मला माहिती हो, माझ्या जागी उभं राहून बघा. तसंच ते जे काय आहेत ना अवतीभोवतीचे, ज्यांच्याकडनं अपेक्षा आहेत, त्यांच्या जागी उभं राहून बघा ना. बरेचदा मला या अडचणी येतात की काहींना वाटतं नाही नाही तू ते असं नाही करणार. अरे तू तिथनं नको बोलू ते काहीतरी. 24 तास इथं राहा आणि मग बोल काय केलं पाहिजे ते. लांबून नको सांगू उगाच असं वागलं पाहिजे म्हणून. परिस्थिती माहितीये का? मी 24 तास ऑब्झर्व करतोय. का मी असं बोललो, का असं केलं, मला माहितीये. त्यामुळे तुला जो तिथून 6 दिसतोय, मला इथून 9 दिसतोय. त्यामुळे असले प्रॉब्लेम मला येतात. मी सरळ खडसावून सांगतो की मला हे माहितीये आणि मी तसंच करणार. पण ती ताकद तयार करायला लागते ना. एकेकाळी ती ताकद तयार नव्हती, तेव्हा मला भयंकर त्रास झाला. सरांनी बघितलेलं की अनेक माझी चांगली मतं, चांगल्या गोष्टींना विरोध झालेला आहे. हे थांबूया. त्यामुळे काय होतं की त्या अपेक्षा करताना सगळी आजूबाजूच्या सर्व गोष्टी बघायला लागतात. आपलं वागणं बघायला लागतं. अनेक बारकावे आहेत, त्यात 1 to 1 बोलू आपण. 1 to 1 बोलू. स्वतंत्रपणे तुम्ही बोला या गोष्टी, कारण महत्वाच्या आहेत या फार. तर तुम्ही जरूर स्वतंत्रपणे तुम्ही बोलू शकाल त्याच्यावरती. ओके, थांबूया. आपली वेळ झाली आहे. कोण सांगतंय? तेव्हा तेव्हा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. धन्यवाद. थँक्यू सो मच.